राष्ट्रीय महामार्गावरील जबरी चोरीमधील चोरट्यास महात्मा गांधी चौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या। राष्ट्रीय महामार्गावरील जबरी चोरी उघडकीस आणण्यात महात्मा गांधी पोलीस ठाण्याला यश। महात्मा गांधी पोलीस ठाणे डीबी पथकातील जावेद शेख मोहसिन टिनमेकर यांनी अहोरात्र कष्ट घेऊन अखेर चोरट्याला जेरबंद केले। या गुन्ह्यातील आरोपी सुमित काळे वय 29 राहणार माझी वसाहत पारधी वस्ती हा जबरी चोरीतील साहित्य विक्री करण्यासाठी एका ठिकाणी येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून पथकाने बेड्या ठोकल्या। या गुन्ह्यातील घड्याळ, मणी, मंगळसूत्र, एक अंगठी आणि एक चाकू असा 39,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या गुन्ह्यातील आणखीन 2 आरोपी जितू चव्हाण आणि त्याचा एक मित्र फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली आहे। ही कारवाई मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, सूरज पाटील, अभिजित धनगर यांच्यासह पथकाने केली आहे। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील सोलापूर-कोल्हापूर हायवेवर असलेल्या अर्जुनवाड फाट्यावरती दिनांक 22/12/2024 रोजी पहाटे 3:15 ते 3:30 दरम्यान थांबलेल्या वाहनातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवून लूटमार केल्याची घटना घडली होती। त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 296/24 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 309(4)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याचे तपास तात्काळ करण्याच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डीबी पथकास योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। सदर सूचनांच्या आधारे डीबी पथकातील पोलीस कर्मचारी जावेद शेख व मोहसिन टिनमेकर यांनी गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी सुमित काळे राहणार पारधी वस्ती मिरज हा विक्री करता नरेमन हॉटेलजवळ येणार आहे अशी त्यांना माहिती मिळाल्यावरून तात्काळ सदर पथकाने महात्मा गांधी पोलीस चौकीतील सर्व डीबी पथक घेऊन सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले व आरोपीकडून गुन्हा केल्यानंतर चोरी गेलेला मुद्देमाल, त्यामध्ये एक पॅटर्नचे किमती घड्याळ, एक सोन्याचे मणिमंगळसूत्र, एक सोन्याचे धातूची अंगठी तसेच गुन्हा करताना वापरलेला चाकू असा महत्त्वपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून आरोपीकडून इतर काही गुन्हे उघडकीस येतील का या अनुषंगाने तपास सुरू आहे। पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत, तसेच डीबी पथक याचा पुढील तपास करत आहे। अशा प्रकारे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील घडलेले सर्व मालाविरुद्ध गुन्हे कमीत कमी वेळेमध्ये उघडकीस आणण्यासाठी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे प्रयत्न करीत आहे।